नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज महापर्व न्यूज. दहेगाव जिल्हा परिषद गट व गुरसाळे पंचायत समिती गण या ठिकाणी आपण आहोत. हनुमानवाडी येथे येथील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कसा कौल आहे, काय चर्चा आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टिकोनातून. बाया काय सांगचाल, काय नाव? सौरभ रुपनवर. काय आता निवडणुका जोरात चालू आहे, प्रचाराचं धामधूम दिसते. कसं आहे तुमच्या गावातलं वातावरण? तुतारीकडेच आहे. कशामुळे तुतारी? कामं आहेत ना तशी. कोण कोण कामं करतं? काय काय कामं झाले तुमच्या गावात? हे रस्ता झालेला आहे, आणखी काही कामं बाकी आहेत पण चालू आहेत, मंजूर झालेले आहेत. कोण आहे आता तुमचं जिल्हा परिषदेतनं, कोण आहे पंचायत समितीतनं, कोण आहे? जिल्हा परिषदला जीवनबाई आणि संस्कृती सातपुते आहेत आणि पंचायत समितीला मोहिते पाटील आणि शेळके. विश्वास कोणावर आहे मग? विश्वास आता तुतारीकडेच आहे. बरं बाबा, काय सांगचाल? तुम्ही ज्येष्ठ आहे, तुम्ही इतक्या वर्षाच्या निवडणुका बघितल्या, तर ही निवडणूक कशी बघताय आता? ही निवडणूक असताना संघर्षाचीच आहे जरा जास्त. बर, हां, कुणी संघर्ष निर्माण केलाय? ती काय आज मला माहिती नाही. बर, तर कशामुळे संघर्षाची वाटते? कोण कोण उमेदवार आहेत, कोणाची फाईट आहे चांगली? आता ही म्हणजे काय आपण म्हणतो की भाजप आणि राष्ट्रवादी. बर, आता राष्ट्रवादीकडनं विद्यमान आमदाराचे मुलगा आणि भाजपकडनं माझ्या आमदारांच्या पत्नी. कसं बघताय मग आता याकडे? विद्यमान आमदाराच्या मुलाकडे पाहिलं पाहिजे. बर, कशामुळे? आहे ते पहिल्यापासून त्यांच्या वडिलांनी बी कामं केलेत, ते बी करतील असा एक विश्वास आहे. आणि पंचायत समिती गणातनं मोहिते पाटील आहेत. होय की? आता तुम्ही इतक्या वर्षाचं राजकारण बघितलं असेल. जानकर मोहिते पाटील गट वर्षानुवर्ष विरोधात होते, परंतु आता मागील 2-3 निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित आले. होय की? तुम्ही एक ज्येष्ठ म्हणून ह्या युतीकडे कसं बघता ह्या दोघांच्या? त्यांना पहिल्यापासूनच मोहिते पाटलांनी बी कामं भरपूर केली आणि आता जानकर साहेब बी भरपूर कामं करतात. ही दोघं तर एकत्र येण्यामुळे फार चांगलं झालं. लोकांमध्ये काय भावना आहे? काय भावना चांगलीच आहे की एकत्र येऊन चांगली कामं करतील असा आत्मविश्वास आहे. आणि बाबा काय नाव? सुखदेव रुपनवर. आता निवडणुकाची धामधूम सुरू झाली. हा, कसं आहे वातावरण? वातावरण एकदम तुतारीला चांगलं आहे. बर, कशामुळे? लोकांची कामं केलेल्यामुळं. दुसरं काय? कोण कोण आहे ते उमेदवार तुतारीकडे? उमेदवार जिल्हा परिषदला जेवण उत्तम जानकर आणि तुतारीकडून तुमचा मोहिते पाटील अर्जुन सिंह. आता हे दोघं इतक्या वर्ष विरोधात होते, आता एक झाले ते. हो, त्यामुळं वातावरण चांगलं आहे. बर, लोकमत ह्यांच्या बाजूने आहे. ही इतक्या दिवस विरोधात होते, आता लोक तयार झाले ते झालेत का परत विरोधात? नाही, विरोध नाही. आता तुम्ही फिरत असाल ह्या लोकांच्या आसपास, काय चर्चा ऐकाय मिळते तुम्हाला? लोकांचं आहे, कमळाबाईला सोडून दिले लोकांनी. बर, कशामुळं? नाही, त्यांचं कामच नाही. आणि दुसरी गोष्ट, ती BJP पहिला जनसंघ होता ती वेगळं होतं. आता BJP वाले आता मोदी आणि अमित शहाचं काय चाललंय, एक पक्षी राजवट आणायचं. बरोबर, म्हणजे थोडक्यात हुकुमशाही. त्यामुळे लोकांना ही कळून चुकलंय की थोड्या दिवसात आपल्याकडे ही जर राहिली तर आपल्याकडे हुकुमशाही येईल. तीच प्रकार आपल्या तालुक्यात बी घडल्यासारखं वाटतो का माझ्या आमदारांच्या बाबतीत? कसं? सातपुते हम करेसो कायदा चाललाय त्यांचं, मी म्हणाल तेच. बर, त्याच्यामुळे लोक नाराज आहेत त्याच्यावर. आणि त्यांची जी भाषणात ते अरे राव की, थोडक्यात अरे राव की शी नको आहे, लोकांना ते आवडत नाही. बर, सौम्य भाषण पाहिजे. मग आता लोक काय निर्णय? त्यांच्या पत्नीच आहेत की तुमच्या? आहेत माहीत आहे ती, पण नाही उपयोग नाही होणार. नाही का? आणि स्थानिक उमेदवार आले नाही दोन्ही, त्याच्यामुळं ह्यांना मतदान चांगलं होणार. पण स्थानिक कुठं आता? जीवन जानकर जीवन जानकर तालुक्यातला आला ना हे. ही कुठलं बीडवरून आलेलं सातपुते. बर बर, म्हणजे त्याच्यामुळं लोकांचं मतदान चांगलं होणार आहे तुतारीला. निवडून कोण येईल मग? निवडून मोहिते पाटील सगळीच येणार. तालुक्यात एक सुद्धा त्यांचं लागणार नाही. काय बोलताय? हो, सत्य आहे, बघा तुम्ही. बर, कशाच्या भरोशावर सांगताय तुम्ही? लोकमतावर सांगतोय. बर, लोकांच्या विचारावर सांगतोय. सगळी शिटे लागतील. मग बायाने सांगितले सुपडा साप. बरोबर आहे ते. होतंय का? होते सुपडा साप होत आहे. विकास जयराम रुपनवर.
राहणार हनुमानवाडी. बरं, आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची धामधूम जोरात दिसते. तुमच्या गावातलं एकंदरीत वातावरण कसं आहे? गावातलं आमचे एकंदर वातावरण जानकर साहेब आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील बरं, कशामुळे? तुतारी. काय आले ह्याच्या अगोदर आम्ही BJPच्या शेळकेंना निवडून दिलं होतं, बरं पण त्यांनी काय म्हणावा असा विकास वगैरे काही केलेला नाही आणि ते इकडे फिरकले पण नाही आहेत. बरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे माजी आमदार आहेत त्यांचं जे राजकारण चालू आहे ते एकदम गलिच्छ आणि घाणेरडं राजकारण आहे. बरं. त्याच्यामुळं आमचा कल हा तुतारीकडेच आहे. पण याच माझ्या आमदारांच्या पत्नी आता तुमच्या गटात उभ्या आहेत. मग कसं आहे कसं आहे काय लोकांच्या नाही, काय भावना आहेत? ह्याच भावना की जे राजकारण जे आहे ते एकदम गलिच्छ असल्यामुळे लोकांचा कल तुतारीकडेच आहे. बरं. एकंदरीत काय सांगताल मग जीवन जानकर तुमच्या गटाचे उमेदवार आहेत, अर्जुनसिंह मोहिते पाटील आहेत, ह्या दोघांच्या बाबतीत काय भावना आहेत लोकांच्या? नाही, या दोघांच्या बाबतीत म्हणजे जानकर साहेब आत्ता आमदार आहेत आणि त्यांनी जे कामं केलेली आहेत, कोणाचे ट्रान्सफॉर्मर असतील, कोणाचं रस्त्याचं काम असेल किंवा कुठल्या अडीअडचणी असतील, जो कोणी जाईल त्याचे त्यांनी व्यवस्थित काम केलेलं आहे. पण या निवडणुकीच्या निमित्ताने आता जीवनभायांच्या जातीचा मुद्दा समोर येतोय. ह्या काय परिणाम होईल नाही, का? असं काही नाही, जातीचं वगैरे काही नाही. लोक आता काय आलं, सुशिक्षित लोक आहेत आणि जो तरुण वर्ग आहे तो जातपात बघत नाही, तो विकासाकडे लक्ष देतो. आता अर्जुनसिंह मोहिते पाटील तुमच्या गणातून पण उभे आहेत, तिकडे पुणशिरस गटात पण उभे आहेत. लोक काय अर्जुनदादांच्या बाबतीत काय भावना आहेत? कसं आहे, मोहिते पाटलांचं पहिल्यापासून राजकारण चांगल्या प्रकारे असल्यामुळं लोकांचा त्यांच्या बाजूने पण कल आहे. ही दोघं जण एकत्र, जानकर साहेब आणि मोहिते पाटील एकत्र आल्यामुळं काय लोकांमध्ये कशा भावना आहेत आणि याचा परिणाम या निवडणुकीवर कसा? हां, मग तेच सांगितलं की आता तुम्हाला की जो कल आहे तो तुतारीकडेच आहे आणि एकत्र आल्यामुळे आणखी प्लस पॉईंट, एकत्र येण्याचा प्लस पॉईंट आहे तो. आतापर्यंतचा इतिहास कसा राहिला? आमच्या गावचा इतिहास म्हणजे काय होतं, आमचे ते 2 गट होते, एक मोहिते पाटील गट आणि एक BJP गट. आम्ही 1995 पासून BJP बरोबर काम करणारी माणसं आहोत. पण पाठीमागच्या इलेक्शनपासून म्हणजे विधानसभेच्या ह्याच्यापासून आम्ही राम सातपुते साहेबांनी आमच्या भागाकडे अत्यंत दुर्लक्ष केलं. म्हणजे रस्त्याची अवस्था असेल, लाईट असेल, पाण्याची अवस्था असेल, हे अजिबात म्हणजे त्यांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नसल्यामुळे आम्ही आता तुतारीकडे वळलेलो आहे. कारण म्हणताय BJPकडे होता, मग BJPतलं तुमच्या वेळेचं वातावरण आणि आत्ताच्या BJPतलं काय खूप फरक आहे, खूप फरक आहे, खूप बदल झालेला आहे. इवन गेल्या पंचवार्षिक आणि आत्ताची पंचवार्षिक यामध्ये खूप फरक आहे. आणि दोन्ही गट एकत्र आल्यामुळे, जानकर आणि मोहिते पाटील गट एकत्र आल्यामुळे विकासाला पण चालना मिळते आणि लोकांमध्ये पण उत्साहाचं वातावरण आहे. फरक म्हणताय तुम्ही, पण काय फरक जाणवतो? नेतृत्वामध्ये फरक जाणवतो? नेतृत्वामध्ये पण फरक जाणवतो आणि काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये पण फरक जाणवतो. काय नेतृत्वाच्या काय फरक? नेतृत्व म्हणजे कसं आहे, जानकर साहेबांचा फॉलोअप म्हणा किंवा गाठीभेटी म्हणा, कोणाचं लग्न असेल, कोणाचा कार्यक्रम असेल, यात ते स्वतः उपस्थित राहतात. आमंत्रण मिळालं, त्यांना माहिती मिळाली की कोणाचं मयत असेल, कोणाच्या घरी दुःखात निधन झालं असेल, त्या ठिकाणी ते आवर्जून उपस्थित राहतात. आणि माझ्या आमदारांविषयी काय सांग? नाही, माझे आमदार तर मला नाही वाटत की ज्या पण आता जो टर्म गेली आजपर्यंत आमच्या हनुमानवाडी गावात आलेलेच नाही आहेत. आत्ता त्यांची मिसेस उभा असल्यामुळेच ते येतात. ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस एकदा फिरकले नाही, एकदा सुद्धा नाही आले, एकदा सुद्धा आलेले नाही आहेत.